नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, ज्या गोष्टीची सर्व महाराष्ट्रातील शिक्षण सेवक वाट पाहत होते ती गोष्ट म्हणजे शिक्षण सेवक रद्द होणे. आणि आत्ताच आपल्याला एक अतिशय महत्त्वाची न्यूज जी पाहायला मिळाली ती म्हणजेच शिक्षण सेवक पद रद्द याबाबतचा अतिशय महत्त्वाचा पॉझिटिव्ह निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे मुद्दे मराठीमध्ये सुद्धा आपण पाहतोय. तत्पूर्वी ही केस काय होती ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. जर हा निर्णय त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात रद्द झाला तर नक्कीच अगदी सुरुवातीपासूनचं वेतन तुम्हाला मिळणार आहे, जे की तुम्ही शिक्षण सेवक सुरू झाल्यापासून केलेलं आहे. तर या संदर्भातली ही जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये उल्लेख केलेला आहे, ॲन एम्प्लॉई एंगेज फॉर द सेम वर्क cannot be paid less than another who perform the same duties and responsibilities, certainly not in a welfare state. Such an action, beside being demeaning, strike at the very foundation of human dignity. Anyone who is compelled to work at a lesser wage does not do so voluntarily. He does so to provide food and shelter to his family at the cost of his self-respect and dignity, at the cost of his self-worth and at the cost of his integrity म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की समान काम जर करत असेल तर नक्कीच त्याला समान वेतन देखील मिळायला पाहिजे. या संदर्भातली ही जजमेंट आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अतिशय पॉझिटिव्ह ही जजमेंट आहे. इथे सुद्धा त्यांनी ते सांगितलं आहे. पहा, in view of the discussion above, this court is satisfied that the duties and qualifications of the petitioner are identical. म्हणजे जर सेम असेल, क्वालिफिकेशन सेम आहे, आम्ही कामसुद्धा सारखं करतो आहे, मग आम्हाला वेतन का कमी, अशा पद्धतीचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि यावरती पॉझिटिव्ह निर्णय जो की पंजाब, त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर इतर राज्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे. जसं की या ठिकाणी आपण संपूर्ण न्यूज समजून घेऊया. हा युक्तिवाद काय होता आणि तो या ठिकाणी चांगला ठरलेला आहे. पहा, इथे दिलं आहे त्यांनी, शिक्षण सेवक पद रद्द पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. याच्या आधीसुद्धा आपण पाहिलं इतर राज्यांमध्ये सुद्धा तो रद्द करण्यात आलेला आहे. आता तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण केस टाकली आहे. लवकरच हा निर्णय आपल्या बाजूने येईल आणि 100% हा शिक्षण सेवक कालावधी रद्द होईल. तुम्हाला तुमच्या हक्काचा संपूर्ण पगार मिळो. येणारी जी भरती चालू आहे या भरतीतील शिक्षकांना देखील याचा 100% फायदा होईल. पहा, सरकारी पक्षाचा फोल ठरलेला युक्तिवाद. सरकारने न्यायालयात असा दावा केला होता की याचिकाकर्त्याने स्वतःच्या इच्छेने आणि अटी मान्य करून कमी वेतनावर नोकरी स्वीकारली आहे, त्यामुळे तो समान काम समान वेतनला मागू शकत नाही. उच्च न्यायालयाचे चपराक लावणारे निरीक्षण पहा. काय होतं, समान काम समान वेतन याचिकाकर्ता रिक्त पदावर पूर्ण वेळ काम करत आहे आणि त्याची कर्तव्ये नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच आहेत. पहा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. संविधानिक हक्क, भारतीय संविधानिक कलम 14 समानता आणि कलम 19D नुसार एकाच प्रकारच्या कामासाठी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करणे बेकायदेशीर आहे. जो मगाशी इंग्लिशमध्ये तुम्हाला मी त्याचं जे संपूर्ण पत्र दाखवलं. शोषणाविरुद्ध भूमिका, कल्याणकारी राज्यामध्ये कर्मचाऱ्याला कमी वेतनावर काम करण्यास भाग पाडणे हे मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन आणि आर्थिक धोरण आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय काय झाला आहे ते पण सांगतो. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये हे पद निश्चित त्या ठिकाणी रद्द झालं पाहिजे. यासाठी तुमच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या कमेंट असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करा. न्यायालयाचा अंतिम निर्णय काय झाला आहे, न्यायालयाने केवळ समान वेतन लागू करण्याचेच नाही तर, पहा न्यायालयाचा निर्णय किती महत्त्वाचा आहे, तर नियुक्तीच्या तारखेपासून सर्व थकबाकी आणि इतर सर्व लाभ 3 महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. आणि असाच आदेश जर आपल्या महाराष्ट्राला मिळाला, भूषण चौधरी यांनी खरं तर या ठिकाणी दिलेला आहे, तर अतिशय महत्त्वाची गोष्ट संपूर्ण शिक्षण सेवकांच्या बाजूने घडेल. आणि ही आनंदाची गोष्ट असेल की तुम्ही नियुक्तीच्या तारखेपासून सर्व थकबाकी देण्यात यावी. हा देखील खूप महत्त्वाचा निर्णय आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. तुमच्या संपूर्ण इच्छा आणि आकांक्षा ह्या 2026मध्ये पूर्ण होत यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच.